नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व ठाणे महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत संपूर्ण ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत आज कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 369 आस्थापनांना भेटी देऊन 139.56 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आले असून यापोटी एकूण 95,100 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिवा प्रभाग समितीअंतर्गत 17 आस्थापनांना भेटी देऊन 23 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करून एकूण 4,000चा दंड वसूल करण्यात आला. कळवा प्रभाग समितीअंतर्गत 55 आस्थापनांना भेटी देऊन 32.26 किलो प्लास्टिक जप्त करून एकूण 18,000चा दंड वसूल करण्यात आला. सदरची कारवाई उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ओमस्ते शिव परळकर, पंकज साळवे, सुनील जगताप, संजय साळवी, अमित मोते, स्वच्छता निरीक्षक अजय जगताप यांनी केली. सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबतची कारवाई नियमितपणे शहरात सुरू राहणार असून नागरिकांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 700 गोणी बटाटा सडला असल्याने फेकून देण्यात आला आहे. बटाट्याची परराज्यातून मोठ्या प्रमाणात आवक करण्यात येते, त्यामुळे 3 ते 4 दिवस प्रवास करून बटाटा नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये येतो. त्यात पावसाळ्याचे दिवस असल्याने काही वेळा बटाटा ओला देखील होतो, त्यामुळे 700 गोणी बटाटा सडला आहे. त्यातच पावसाळा असल्याने मुंबईमधील रस्त्यावर बसणारे फेरीवाले ग्राहक मागील 3 दिवसांपासून येत नसल्याने बटाटा APMC मार्केटमध्ये तसाच होऊन होता. परिणामी बटाटा सडला आहे. यावेळी बटाटा कमी प्रमाणात मागवला आहे. सडलेले बटाटे उचलून डम्पिंग ग्राउंडवर फेकण्यात आले आहेत. कांदा बटाटा बाजार समितीचा वजन काटा 15 दिवस बंद असला तरी शेजारील 2 वजन काटे असल्याने त्याचा बटाटा सडण्याशी काही संबंध नसल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे. मूळ कारण असं आहे की आता पावसाळा असल्यामुळे जो माल MP आणि UP मधून इथे येतो मुंबईला, तर येत असताना रस्त्यामध्ये काही वेळेला ती ताडपत्री फाटलेल्या वगैरे असतात, त्याच्यामुळे काही माल भिजतो. परंतु इथं आल्यानंतर जी बातमी काल आणि आज प्रसिद्ध झाली का वजन काट्यामुळं माल खराब झाले, तर तसं काही प्रकार नाही आहे. जरी APMचा वजन काटा तो तुटला, 15 दिवसापूर्वी तुटलेला आहे. आता तो वजन काटा जरी बाजार समितीचा बंद असला तरी बाजूला ट्रक टर्मिनल तर वजन काटा आहे, तिथे पण वजन होतं आहे. बाजूला त्याच्यानंतर गुप्ता वजन काटा आहे, तिथे पण वजन होतं. परंतु इथं आल्यानंतर डॅमेज झालेला माल संपत नाही. आणि दुसरं मूळ कारण म्हणजे फुटपाथवरती हे लोक जे धंदा करतात ते मुंबईचे फुटपाथ बऱ्याच ठिकाणी महापालिकेने बंद केलेले आहेत. त्याच्यामुळे गिरायकांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. आज 50 गाडी इथे जे येते ती 50 गाडीमधली आता 25-30च गाडी येते, पण ती पण माल खपत नाही आणि माल डॅमेज होतात. 2 दिवसापासून जवळजवळ 500-700 पिशवी खराब झाली, परंतु ती तात्काळ आम्ही डम्पिंग ग्राउंडला तिकडे शिफ्ट करून साफसफाई केलेली आहे. आणि आता याच्यानंतर पुढं गिराईक कमी असेल तर आम्ही माल पण कमी मागवणार आहोत आणि अशा प्रकारचं नुकसान होणार नाही त्याची काळजी घेऊ. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज खंडेरायाच्या जेजुरीत दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर खंडेरायाच्या मंदिरामध्ये विश्वस्त मंडळाकडून अनोखी आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे. फुलांनी सजवलेल्या श्री खंडेरायाच्या गाभाऱ्यामध्ये रामकृष्ण हरी, माऊली आणि विठ्ठलाच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी वारकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भारत सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन, महाराष्ट्र शासन आणि ठाणे महानगरपालिका यांच्या वतीने ठाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या नवीन रेल्वे स्टेशनच्या बाबतीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्या समवेत झालेल्या बैठकीत नवीन ठाणे रेल्वे स्टेशनच्या परिचालन क्षेत्रातील सर्व कामे रेल्वे मंत्रालयाच्या वतीने करण्यात येतील अशी ग्वाही देण्यात आली. यासाठी लागणारा निधीही रेल्वे मंत्रालय देईल असे रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकारामुळे महापालिकेचे अंदाजे 185 कोटी वाचण्यास मदत होणार आहे. दिल्लीत रेल भवन येथे झालेल्या या बैठकीस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त संदीप माळवीही उपस्थित होते. ठाणे येथे मनोरुग्णालयाच्या जागेत ठाणे स्मार्ट सिटींतर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे परिचालन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणे, रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणे आदी अनुषंगिक कामे रेल्वेकडून तर परिचालन क्षेत्राच्या बाहेरील डेक, रॅम्प आदी अनुषंगिक कामे स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात येणार आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज यवतहून वरवंडच्या दिशेने निघाला असताना केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या नर्तिकांनी आपली कला सादर केली. घुंगराचा छनछनाट, टाळ मृदुंगाचा नाद, लावणी आणि भक्तिगीतांचा मिलाप अशा भक्तिमय वातावरणात आज वारकऱ्यांना भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदीचा अवीट नमुना अनुभवायला मिळाला. पालखी सोहळा चालत जात असताना लावणी नृत्यातून वारकऱ्यांची अनोखी सेवा या माध्यमातून केली जात आहे. जन्मापासून मी ठाणेकर. जुनं ठाणं झपाट्याने बदललं, त्याचं ठाणे महानगर झालं. ठाणे महानगरात अनेक विविध क्षेत्रातील कलाकार आहेत, ते आपली कला पेश करत असतात. ठाण्याच्या दर्दी रसिक प्रेक्षकांकडून त्यांना भरपूर प्रतिसाद मिळतो. मलाही माझ्या नखशिल्प प्रदर्शनामध्ये भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याबरोबर झालेल्या नवीन ओळखीमधनं आमच्या विश्वास मतिमंद मुलांच्या केंद्रामध्ये ती रसिकांनी भेट दिली आणि आमच्या मतिमंद मुलांची कार्यक्षमतालाही त्यांनी दाद दिली. ठाणेकर आणि ठाण्याचा मला अभिमान वाटतो. आम्ही ठाणेकर. आ
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.